औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावार्थातच विजापूर रोड येथील कंबर तलाव या ठिकाणी एका तरुणाचा तरंगता मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार ओम अमरतीनगर श्रीदेवी नगर भाग 1 जवळ गवळी वस्ती येथे राहणारा 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हा 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. नातेवाईक आणि मित्रांनी रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड परिसरात शोध घेतला. या दरम्यान कंबर तलाव विजापूर रोड येथे रेल्वे रुळाजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल सापडला. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे रुळाजवळ पाहिल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता दाखल करण्यात आले होते. त्यानंतर व्यंकटेशचा मृतदेह कंबर तलावात आढळून आला आहे. सदर मृतदेह ताब्यात घेऊन सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. व्यंकटेश MIDC परिसरातील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई वडील बहीण आहेत. व्यंकटेश हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. घटनेपूर्वी त्याने आईशी आणि मित्राशी फोनवर बोलले. मित्राशी बोलताना तो जोर जोरात रडत होता आणि नंतर अचानक फोन कट केला, अशी माहिती समोर आली आहे. पांडुरंग व्यंकप्पा बलमेरी घरातून निघालाय 8 वाजता, कारखान्याला जाता म्हणून सांगून गेलाय. त्यानंतर 10 वाजता आम्हाला माहिती पडलं. मालक तिथे बोलत आहे. आम्ही गेलो. गेटच्या बाजूला मालक ते सगळेजण आलेत. आमचे घरचे होते, मी होतो, आमचे भाऊजी होते. त्याने म्हणले कुणाला काय सांगू नको, काय असलं ते आम्ही पैसे देऊ, 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे, 2 दिवसात देतो म्हणलं. एवढं सांगितलं. त्याने काय दमदाटी दिले, काय हे ते ऑफिसर, ते मोठे साहेब, ते ऑफिसर बिजर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही. ते मोठं ते दमदाटीमुळे त्याने एवढं झालं. काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं? ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईल मधनं. आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या, 2 दिवसात देता. किती गेलं ना, आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात, 2 दिवस 3 दिवस देता म्हणला. कुठला कारखाना? सीता. पैसे कोणाकडून घेतले? ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईल मधनं गेलं म्हणून आम्हाला सांगितलं. तुमच्या मुलाने जबाबदार कोण आहे काय, तुम्हाला काय संशय वगैरे आहे का? आमचं जेव्हा जमलं तर मालक काय दमदाटी दिले काय की तेवढंच माहिती. काय शेवटचं बोलणं वगैरे काय झालं होतं? शेवटचं म्हणा आम्हाला मालक बोलव, आम्ही गेलो मालका बरोबर गेला. आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ, आम्ही एवढं बोललो होता मालकाने. मुलाशी काय बोलणं झालं होतं का तुमचं शेवटी? मुलाशी? हा मुलाची, आमच्या मुलाची. त्या दिवशी पोचामा करावा लागला होता. पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही, तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं. नाश्ता करून जाता मी येत नाही, कारखान्याला चाललो म्हणलं. कारखान्याला गेलं तर नंतर माझ्याकडे बॅलन्स नव्हतं. बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं त्यांच्या मम्मीला म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही, सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले, मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही. एवढं बोललाय. आमचा जावाला म्हणलाय भाऊजी मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगलं बघून घ्या म्हणून एवढं म्हणलं. 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.